छत्रपती शिवाजी महाराज हे अपवित्र होते का? की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंदिराच्या आवारात बसवल्यानंतर त्या मंदिराची पवित्रता नष्ट होणार आहे? होय, हा हरामखोर हाके हाच बोललाय. पहिलं त्याचा व्हिडिओ ऐका. त्याच्या आपल्या तीर्थक्षेत्राच्या पावित्र्य राखण्यासाठी बहुजन बांधव, ओबीसी बांधव, विशेष करून दलित समाजामधील, विशेष करून धनगर समाजामधील, विशेष करून ओबीसी समाजामधील सर्व तरुणांनी तिथं एकत्रित येऊया. मी उद्या सकाळी 9 वाजता येतोय. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने तिथं यावं अशी नम्र विनंती. धन्यवाद. ऐकलेत? हा काय म्हणतो की मंदिराची पवित्रता राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जावा म्हणून हा आंदोलनाला जाणार आहे. का तर तो पुतळा बेकायदेशीर बसवलेला आहे. आता तो पुतळा बेकायदेशीर बसवला तर सरकार बघेल, पण तू स्वतःला प्राध्यापक म्हणतो आणि तू राजकारणात आहेच. तू एक स्वतःला नेता म्हणतो, स्वयंघोषित नेता. तर तुझ्यासारखा नेता बोलत असताना शब्दाचा कसा वापर करावा ही भान असणं खूप गरजेचं आहे. अरे, ज्या मंदिराच्या पावित्र्याची तू भाषा करतो ना, की मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातले सगळे मंदिराचे कळस, अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय जर सुरक्षित असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि हा इतिहास तू पण जेव्हा शाळेत शिकत होता ना, त्यावेळेला तुझ्या पण शिक्षकांनी शिकवलेला असेल. आणि जेव्हा तू स्वतःला प्राध्यापक म्हणतो तर तू हे विद्यार्थ्यांना शिकवताना हे शिकवलेलं असशीलच की. अरे, शिक्षक म्हणजे आई वडील पहिले गुरु आणि शिक्षक हा दुसरा गुरु असतो. आणि शिक्षकाचं काम असतं की लहान लहान लेकरांना जातीवादापासून लांब ठेवणे. कारण विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य आहेत. आणि तो असला शिक्षक की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने मंदिराची पवित्रता नष्ट होईल असं म्हणतोस, की मंदिराची पवित्रता राखण्यासाठी महाराजांचा पुतळा हटवावा म्हणतोस. अरे, तुला लाज वाटली पाहिजे की आज ज्या थोर पुरुषांच्या जीवावर आपण सगळे सुखात आहोत, त्या थोर पुरुषांची पुतळ्यांची जर अडचण होत असेल आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना, तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठलीच नाही. मग तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या, छत्रपती संभाजी महाराजांचा असू द्या, लहुजी उस्तादांचा असू द्या, किंवा अण्णाभाऊ साठेंचा असू द्या, अहिल्यादेवी होळकर यांचा असू द्या, सावित्रीबाई फुले असू देत, किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचा, कुणाचाही थोर पुरुषांचा पुतळा कुठंही बसू देत. आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला याच्या अडचण नसावी. कारण ह्या थोर पुरुषांनी पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातली जनता नाही तर भारतातली जनता सुखात राहावी म्हणून. त्यांनी इतका संघर्ष केला, पण त्यांनी स्वतःच्या नावावर कुठल्या प्रॉपर्टी केलेल्या नाहीत. पण जर त्यांच्या पुतळ्यासाठी असे वाद होत असतील आणि असे व्यक्त होत असतील तर खरंच निर्लज्जपणाचा कळस गाठलाय आज आपण. जर आपण थोर पुरुषांच्या पुतळ्याला बंदी करत असाल तर. आणि ह्या हाक्यासारखा तर माणूस एवढा हरामखोर आणि नालायक आहे, स्वतःला प्राध्यापक म्हणतोय. आणि मला दुसरी गोष्ट एक कळत नाही की हिंदू मुस्लिम ह्या नावावर हिंदुत्व सांभाळतोय म्हणणारे हे हिंदू कुठं आहेत आता? जेव्हा हा हाके बोलतो, हा हाके ज्या पक्षामध्ये नेता म्हणून वावरतोय त्या पक्षातल्या हिंदुत्व सांभाळणाऱ्या लोकांना कळत नाही का की महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. अरे, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं गेलं ना की तुम्ही इतकं मोठं भारताचं संविधान लिहिलेलं आहे, तुम्हाला संविधान लिहिताना त्रास झाला का? त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य निर्माण केलं ना 18 पगड जातीला घेऊन, ते स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळं मला एकदम सोपं गेलं संविधान लिहिताना. आणि हा हाके मंदिराच्या पावित्र्य राखण्यासाठी त्याच महाराजांचा पुतळा हटवायचा म्हणून आंदोलनाला जायचं म्हणतोय. अरे बाबा, तू आंदोलन कर, नाही तर तुझी तिकडं काशी कर, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. बेकायदेशीर पुतळा बसवला असेल तर ते सरकार बघेल, तिथं बघतील सगळे लोक. पण तू जी पवित्रतेची गोष्ट केलीस ना, मंदिराच्या पवित्रतेची,
ती चुकीची आहे. आणि तू ज्या पक्षामध्ये आहेस त्या पक्षातल्या लोकांना कळत नाही का की आपण कोणत्या नालायक माणसाला तिकीट दिलेलं आहे. अरे कशासाठी हे जे आमदार खासदार नेते पक्ष कशासाठी असतो? जनतेच्या सेवेसाठी असतो. आणि मतदान मागताना तुम्ही मातंगच्या घरी गेलेत, अण्णाभाऊ साठेंचं नाव घेताय, लवजी उस्तादचं नाव घेताय, मराठ्यांच्या घरी आलेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली मतदान मागताय, बौद्धांच्या घरी गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली मतदान मागताय. आणि काय करताय? त्यांच्याच पुतळ्याला विरोध करताय. लाज वाटली पाहिजे ह्या हाक्यासारख्या माणसाला की आज पवित्रतेची भाषा करतो. म्हणजे एकंदरीत काय होतंय की मंदिराची पवित्रता राखण्यासाठी महाराजांचा पुतळा हटवायचा म्हटलं तर काय होतंय की छत्रपती शिवाजी महाराज पवित्र नव्हते का? महाराजांचा पुतळा जर मंदिराच्या आवारात बसवल्यावर मंदिराची पवित्रता नष्ट होणार आहे का? हाक्याला लाज वाटली पाहिजे. आणि ह्या हाक्यासारख्या माणसाला ना असा बुट्टाना हाणला पाहिजे. तेव्हाच हा लातो के भूत ना बातों से नहीं मानते. ह्याला समजून सांगून ह्याला बोलून उपयोग नाही होणार. आणि हाके ज्या पक्षामध्ये आहे नेता म्हणून मी त्या पक्षाला हात जोडून कळकळीची विनंती करते की बाबांनो डोळे उघडा. हे हाके फक्त समाजामध्ये वाद लावायचं काम करत आहे. आणि ह्या हाक्यासारखे जे काही असतील नेते पुढारी ह्यांच्या बुडावर लात देऊन तुम्ही पक्षातून बाहेर करा. कारण पक्ष नजरेत येतोय अशा माणसांमुळं. हा सरळ सरळ जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहेत. आणि फक्त मराठा समाजाचंच नाही 18 पगड जातीतल्या लोकांचं ते काळीज आहेत. आणि तरी सुद्धा जर हा पावित्र्याची भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडून करत असेल तर ह्याला वेळीच अक्कल येण्यासाठी वेळीचं शिक्षा देणं गरजेचं आहे. आणि मी सरकारला विनंती करते की हाकेच्या आशा व्यक्त होतो ना तुम्ही बाकीच्या ह्याच्या त्याच्या गोष्टीवर शिक्षा देताय. त्या कांगणे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतात, त्यांचंही महत्त्व सांगत होते. ते लहान लहान विद्यार्थ्यांना शिकवून रुपया 2 रुपये ते लेकरांना जे शिकवित होते तर तुम्ही त्यांचं अकाउंट बंद केलं. मग हाक्यासारखा व्यक्ती जेव्हा शेण खाल्ल्यासारखा बोलतो त्याला तुम्ही काही शिक्षा नाही देत. हेच तुमचा न्याय आहे का सगळ्यासाठी? म्हणजे जी जनतेचे डोळे उघडतो, जनतेला सावध करण्याचं काम करतो, तुम्ही त्याला शिक्षा देणार. आणि जो जनतेमध्ये दूषित वातावरण करतो तुम्ही त्याला काहीच नाही बोलणार. तुम्ही त्याला मोकार कुत्र्यासारखा मोकार सोडणार कटाळ्या. पाठीमागं पण जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन होतं आणि तेव्हा त्यांना आरक्षण भेटलं, आरक्षणाचा GR निघाला, त्यावेळेला पण हा असाच समाजावर भुकला होता, मराठा समाजावर, की आमच्याकडं 11 क्वालिफाईड पोरं आहेत आणि मराठ्यांनी आत्ता मराठा OBC मध्ये आलाय, मराठ्यांनी आत्ता त्यांच्या पुरी ह्या आमच्या पोराली द्याव्या. त्यावेळेला पण मी ह्याला उत्तर दिलतं की बाबा OBC हा एक प्रवर्ग आहे आणि ह्या प्रवर्गात कितीतरी जाती आहेत. आणि आंतरजातीय विवाहाची प्रथा तर ही छत्रपती शाहू महाराजांनी पाळलेली आहे. त्यामुळं ना हा हाके वेळोवेळी मला एक कळत नाही, ह्या हाकेला मराठा समाजाशी एवढी दुश्मनी का? आणि ही उघडकीस कधी यायला लागली माहितीये? जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि आरक्षण भेटलं त्यावेळेला ही जी भुकायला लागला ना कुत्र्यासारखा, अरे स्वतःला तू प्राध्यापक म्हणतो, तुला लाज वाटत नाही असं बोलताना, आणि ती पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. काय म्हणजे काय पवित्रता नष्ट होणार आहे तिथं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा कुठल्याही थोर पुरुषांचा पुतळा असू दे? काय पवित्रता नष्ट होणार आहे तिथं? काय दारू गांजेचं दुकान टाकणार आहेत का की पवित्रता नष्ट व्हायला लागली? ठीक आहे, मंदिराच्या तिथं आवारात बेकायदेशीर पुतळा बसवला, तुम्हाला वाईट वाटलं. अनेक माझे धनगर समाजाचे बांधव असतील की त्यांचा पुतळ्याला विरोध असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक वैयक्तिक मत मांडायचा अधिकार दिलेला आहे. ते त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत. तुम्ही अवश्य आंदोलन करा, सरकारकडे मागणी करा की बेकायदेशीर पुतळा हटवण्याचं काम करा म्हणून, पण बोलत असताना विचार करून बोला ना.
मंदिराची पवित्रता राखण्यासाठी महाराजांचा पुतळा हटवावा म्हणजे ही कुठली भाषा आहे तुमची? लाज नाही वाटत का असं बोलताना? म्हणजे माझे राजा अपवित्र होते का की महाराजांचा पुतळा तिथं उभा केल्यानंतर मंदिराची पवित्रता नष्ट होणार आहे? असा हा निर्लज्ज माणूस आहे ना. आणि मी माझ्या सगळ्या जेवढे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत त्यांना एकच विनंती करते की प्रत्येकानं ह्याचा जाब ह्या हाक्याला विचारा, प्रत्येकानं विचारा, कारण तो आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललेला आहे.